पुणे महानगरपालिकेच्या आगामी इलेक्शनची चळवळ आता सुरू झालेली आहे। सध्या आपण आलेलो आहे कोथरूड परिसरामध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे कोथरूड परिसरातले सर्व पक्षीय उमेदवार आपल्या सगळ्यांसोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यावर्षी काय नवीन करणार आहे ते इलेक्शन मध्ये। दादा तुम्ही सांगा तुमचं नाव आणि काय करणार आहे तुम्ही? माझं नाव रोहित मासने, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 31 मधून इच्छुक आहे आणि हा जो प्रभाग क्रमांक 31 आहे हा प्रस्थापितांचा मानला जातो। यामध्ये जे मागच्या कार्यकाळातले नगरसेवक होते त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांना कुठेतरी आम्ही चांगल्या पद्धतीने एक वाचा फोडायचं काम आम्ही केलेलं आहे आमच्या पक्षाकडून आणि त्याच मुद्द्यांना घेऊन आम्ही येत्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि पुणे शहरामध्ये आमच्या शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे आम्ही लक्ष देऊन आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू। नमस्कार, माझं नाव राज गोविंद जाधव, मी युवक काँग्रेसचा कोथरूड विधानसभा अध्यक्ष आहे। मी प्रभाग क्रमांक 31 मधनं इच्छुक म्हणून उमेदवार आहे। या आपण भागामध्ये जर कोथरूडमध्ये पाहिलं तर मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी ही स्वतः कोथरूडमध्ये झालेली आहे। अनेक उमेदवारांना वोट टाकता आलं नव्हतं, त्यांच्या आधीच लोकांनी वोट टाकून गेले होते। की मूलभूत जो अधिकार आहे मतदानांचा तो हा हिरवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, त्यांना प्लेग्राऊंड उपलब्ध नाहीयेत। प्लेग्राऊंड आपण उपलब्ध काँग्रेस पक्षातर्फे करणार आहोत। बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे। त्यानंतर खड्डे जर तुम्ही पाहिले तर वारंवार ठेकेदार येत आहेत, खड्डे बुजवतायत, खड्डे वाढतायत, लोक पडतायत आणि ह्याचा पुणे महानगरपालिका टॅक्स घेते। मग तो टॅक्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा भ्रष्टाचार कुठं होतोय, कुठं पाणी मुरतंय, तर अशा भरपूर गोष्टी आहेत। भाजप सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही याच्यामधनं करू आणि काँग्रेस पक्ष हे वोट चोरीचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे, कारण का जनतेचं एक मत चोरण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे। नमस्ते, माझं नाव किरण दादासाहेब मारणे, मी प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक आहे कोथरूड मतदारसंघामधून। बेसिकली आपल्या प्रभागाचे जे प्रश्न आहे रस्ते, लाईट, बेरोजगारी ह्या प्रश्नावर माझा जास्त करून फोकस राहणार आहे। तसेच कचऱ्याचा प्रश्न, कोथरूड डेपोचा जो कचरा डेपो आहे तो ते प्रश्न आहे। तर त्या धर्तीवरच ही माझी एक संकल्पना अशी आहे की मध्य प्रदेशमध्ये असे आपले इंदोर सिटी जशी येते तर तशी पुणे शहरासाठी स्वच्छ पुणे स्वच्छ हे जे आपण म्हणतो त्याप्रमाणे आपण प्रत्यक्षात आपण अंमलात आणली पाहिजे। याची सुरुवात म्हणून प्रभाग क्रमांक 10 साठी आपण सुरुवात करणार आहे। प्रभाग स्वच्छ प्रभाग आमचा प्रभाग 10 जसे टॉयलेट ते सुरुवातीला करणे, प्रत्येकात 100-200 मीटरवर प्रभागासाठी 200-200 मीटरवर आपण टॉयलेट करणार आहे आणि तसे कचरा कोंडी करणार आहे। आणि बाकी जे बेरोजगारीचे प्रश्न असतील किंवा सातत्याने आपण जेवढे काही प्रश्न असतील ते सगळ्या प्रश्नावर आपण सातत्याने सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही आता पुणे शहरामध्ये जवळजवळ साधारणतः 25 प्रभाग लढणार आहे। जवळजवळ त्याच्यामध्ये आपण 60 नगरसेवकांचे जे वॉर्ड आहेत ते सगळे लढणार आहे। याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं आरोग्य, शैक्षणिक आणि जे आपल्या वाहतुकीच्या समस्या या संदर्भात आवाज उठवला जाईल। धन्यवाद। नमस्कार, मी उदय उत्तमराव बेलके, मी शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 31 मधनं मी इच्छुक आहे। कोथरूडमध्ये म्हटलं तर आता खूप ट्रॅफिकची समस्या आहे। ट्रॅफिकची समस्या म्हणजे प्रत्येक भागात भाजी मार्केट आपल्या सुतारा दवाखान्याची इथं ट्रॅफिकची समस्या आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी पण ट्रॅफिकची समस्या आहे। काही भागात घरं रोडमध्ये आहेत, ते रोडमध्ये अजून पण तो प्रश्न का नाही सुटला? त्या स्थानिकांचं नुकसान नको व्हायला, प्रशासनाचं नको नुकसान, तर कोणाचं नुकसान नको व्हायला। माझे फक्त एकच, मी जर का मला संधी दिली तर मी ट्रॅफिकचा आणि भाजी मार्केट वगैरे अजून तसंच सुमनताई माथोड त्यांचं भाजी मार्केट अजून तसंच ते ओपन झालेलं नाही, त्या तसंच काम पडलेलं आहे। तर ते काही प्रश्न जे मूलभूत आहेत ते मी नक्कीच मार्गी लावीन, हेच मी माझं सांगतो। माझ्या पक्षाने जबाबदारी दिली। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा पुणे शहर अध्यक्ष म्हणून अभिराज चव्हाण काम करतो। आम्हाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी आम्हाला 2022 साली आम्हाला आदेश दिले सर्व कार्यकर्त्यांना की आपल्याला येणाऱ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या आपल्याला लढायच्यात म्हणून। त्या अनुषंगाने आम्ही पुण्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं की बघा नळाला लोकांच्या आजही पाणी येत नाहीये, गटार नाले आजही स्वच्छ होत नाहीयेत, फक्त हे नावाला आणि कागदावरती स्वच्छ होतात पण प्रत्यक्षात तसं दिसून येत नाही। तर ते प्रत्यक्षामध्ये या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेमध्ये जाणं हे गरजेचं आहे। आणि ज्या सर्वसामान्य आमचे जे कुटुंब आहेत यांना जे शासनाच्या काही सुविधा आहेत या
सतत हेलपाटे मारावे लागतात, त्या कुठेतरी त्यांच्यासाठी कसे योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि एका वेळेमध्ये कसं त्यांच्याशी आणून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पुणे शहर यावर आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये उमेदवार उभे करून इलेक्शन लढणार आहोत. आता कोथरूडकरांचे हे सगळे प्रश्न कितपत सुटतायत आपण ते नक्कीच बघूया. आणि तुम्हालाही काही वाटत असेल मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.